जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज सरदार खंडागळे घराणे याचा कुलवृत्तांत आपल्यापुढे मांडण्यासाठी इथं उपस्थित आहे. वास्तविक पाहता स्वराज्य काळापूर्वी अनेक मराठा घराणी ही बहामनी राज्यामध्ये आणि त्यानंतरच्या काळामध्ये आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही याच्यामध्ये मर्दुमकी गाजवत होते, तलवारबाजी गाजवत होते. याच घराण्यापैकी आपण मागे काही घराण्याची माहिती पाहताना पाहिलं की लखोजी जाधवराव, शहाजीराजे भोसले, पवार, जाधवराव, साळुंखे, मोहिते, दहातोंडे, पानसंबळ अशी कितीतरी घराणी निजामशाहीमध्ये काम करत होती. सरदारकी त्यांच्याकडे होती, जागीरदारी त्यांच्याकडे होती. आणि याचपैकी शहाजीराजांच्या काळामध्ये खंडागळे हे घराणं निजामशाहीमध्ये काम करत होतं. आता वास्तविक ही निजामशाही तारल्याचं काम हे ह्याच मराठ्यांनी, तलवारबाज मराठ्यांनी केलं. कारण मोगल आणि निजाम यांची वारंवार युद्ध व्हायची आणि अशा प्रकारची एक मराठ्यांची उत्तम फळे असल्यामुळे मोगलांना फारसा वाव इकडे मिळाला नाही. यापैकी एक खंडागळे घराण्याचं नाव येतं. वास्तविक पाहता जास्त त्यांची माहिती मिळत नाही, परंतु हे एक नाव येतं. याचं कारण असं आहे की हे एक तोलदार घराणं निजामशाहीतलं होतं. याचं कारण असं आहे की देवगिरीला, किंवा त्याला पुढे दौलताबाद असं नाव दिलं गेलं, तिथं निजामाची राजधानी होती. आणि खंडागळ्याचा हत्ती पिसाळला आणि तो सायराबायरा धावून लोकांना तुडवत सुटला. आणि हे पाहिल्यानंतर लखोजी जाधवरावचे चिरंजीव दत्ताजीराव हे पुढे सरसावले आणि त्याच वेळेला शहाजी महाराज भोसले यांचे चुलत बंधू संभाजीराव भोसले हेही पुढे सरसावले. अर्थात भोसले आणि जाधवराव एकमेकाचे नातेवाईक, परंतु वाद झाला तो खंडागळ्याच्या हत्तीवरून. आणि हा हत्ती लोकांना तुडवत असताना दत्ताजीराव पुढे सरसावल्यावर संभाजीराजांनी सांगितलं की दत्ताजीराव हत्तीला मारू नका. परंतु दत्ताजीरावनी काय ऐकलं नाही आणि आपल्या समशेरीनं हत्तीची सोंड तोडली आणि हत्ती गडबडा लोळू लागला. आता आपलं ऐकलं नाही म्हणून संभाजीराजे भोसले हे चालून गेले दत्ताजीराव जाधवराव यांच्यावरती. दोघात द्वंद्व झालं आणि यामध्ये दत्ताजीराव पडले गेले, मारले गेले. आणि ही वार्ता लखोजी जाधवरावांना कळल्यानंतर ते पुढे आपल्या घराकडे चाललेले असताना, वाड्याकडे चाललेला असताना त्यांच्या कानावर वार्ता आली की दत्ताजीराव संभाजीराजाकडून मारले गेले. ते तसेच चालत परत माघारी फिरले आणि त्यांनी संभाजीराजावर वार केला. संभाजीराजे ठार झाले. आता ही सगळी घटना घडली ती खंडागळ्याच्या हत्तीवरून. आणि म्हणूनच खंडागळे हे तोलदार घराणं निजामशाहीतलं होतं, एवढीच माहिती त्यातून मिळते. अर्थात ज्या ज्या लढाया झाल्या मोगलांच्या विरुद्ध, त्या लढायामध्ये ही सगळी घराणी होती ज्यांची नावं मी आत्तापर्यंत सांगितली. प्रमुख लखोजी जाधवराव आणि शहाजीराजे होते, त्याबरोबर खंडागळे हे होते. आणि अनेक युद्धामध्ये यांनी मर्दुमकी गाजवली आणि त्यातून त्यांना निजामशाहीला मोठा आधार मिळालेला होता. तेव्हा अशा या घराण्याचा कुलवृत्तांत आपल्यापुढे सादर करण्यासाठी मी इथं उपस्थित आहे. अर्थात या खंडागळ्याची एक शाखा मुक्काम पोस्ट नावरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या गावामध्ये पुढे स्थायिक झाली आणि त्यांनी आपल्या परीनं या गावाच्या एकंदर विकासामध्ये भर घातलेली आहे. तेव्हा अशा या घराण्याचा कुलवृत्तांत हा जो वंश आहे तो सूर्यवंशी, खंडागळे म्हणजे सूर्यवंशी गोत्र त्यांचं वैशिष्ट्य आहे. कुलदैवत महादेव, महाकाली, किंवा आपण आता महाराष्ट्रामध्ये राहत असल्यामुळे भवानी, तुळजा भवानी आणि खंडेराय ही दैवत मान. मला बऱ्याच लोकांनी विचारलं की आम्ही मूळचे उत्तरेतून आलो, राजस्थानमधून आलो,
बिहारमधून आलो. तुम्ही कुठूनही आला असाल पूर्वी, तरी सुद्धा महाराष्ट्रात आल्यानंतर, या राज्यामध्ये स्थिर स्थावर झाल्यानंतर जे दैवतामध्ये बदल झाला, उदाहरणार्थ आम्ही पवार मंडळी जेव्हा आमचं मूळ स्थान राजस्थान सांगतो किंवा आबू पर्वत सांगतो, त्यानंतर उज्जैन आणि धार, परंतु आज धारची देवी जी गडकालिका माता आहे तिकडे सगळेच पवार लोक जाऊ शकत नाही. मग आपण महाराष्ट्रामधल्या तुळजाभवानीला कुलदैवत मानलेलं आहे. जेजुरीचे खंडेराय आपलं कुलदैवत आहे. अशा प्रकारे जिथं आपण आता वास्तव्य करतो तिथं आपलं ते कुलदैवत ठरतं आणि त्याप्रमाणे खंडागळे घराण्याचे कुलदैवत सुद्धा तुळजाभवानी इथं महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर खंडोबा जेजुरीचा हे मानलं जातं. या घराण्याचं विजय शस्त्र जे आहे ते तलवार आहे आणि त्याचबरोबर देवक जे आहे ते कळंब आहे. सिंहासन छत्र लाल आणि ध्वजस्तंभी सूर्य आहे. या घराण्याची ही माहिती पाहिल्यानंतर याची पुढे काही बरीचशी आडनावं तयार झाली. प्रत्येक घराण्यामध्ये आडनावं बदललेले आपले दिसते. मागील काही भागामध्ये मी ज्या ज्या घराण्याची माहिती दिली त्या त्या घराण्याची इतरही पडनावं आपल्याला पाहायला मिळतात. जसं निंबाळकर आणि कोरेकर हे मूळचे पवार, कांडगे हे मूळचे साळुंके सोळंकी वंशातले, भोंडवे हे भोसले वंशातील, भैरट हे गायकवाड वंशातील, त्यानंतर कोकडे हे पवार वंशातील, मारणे हे साळुंके वंशातील आणि यादव, अशा प्रकारची घराणी ज्यांच्या नावात काही बदल झाले, यादवाचे पुढे जाधव झाले, अशा प्रकारे बदलत गेले. तसे खंडागळे यांच्याही कुळामध्ये अनेक नावं इतर पडनावं पडली. त्यात ठोंबरे, पिंपळे, रायपुरे, डोळसे, पाटकर, पाळोदे अशा प्रकारची आडनावं तयार झाली. ही मी काही ठराविक आडनावं सांगितली. अनेक आडनावं आपल्याकडे तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे हे घराणं आपल्या कर्तृत्वानं एकेकाळी निजामशाहीमध्ये त्यांनी आपलं नाव गाजवलं होतं. त्याचीच पुढे एक शाखा नावरे गावामध्ये आली. मुक्काम पोस्ट नावरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आणि इथे जी घराणी आली साधारणपणे 1734 नंतर, त्यात खंडागळे आले, कुटे म्हणजे कदम, हे सगळे बदललेले आडनाव आहेत. भैरट म्हणजे गायकवाड, भोंडवे म्हणजे भोसले, यादव किंवा जाधव, कोकडे, मारणे आणि काही धनगर समाजातील सुद्धा बिडगर, तांबे, वाघमोडे, शेंडगे वगैरे अशा प्रकारची अनेक घराणी या नावरे गावामध्ये येऊन स्थायिक झाली आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वानं या गावाच्या नावलौकिका भर घातला. अर्थात 1734 म्हणजे साधारणपणे थोरले बाजीराव पेशवे यांचा काळ येतो किंवा छत्रपती शाहू महाराजांच्या काळातला हा काळ आहे. आणि या वेळेला नावरे गावाची जी वसाहत झाली त्याच्यापूर्वी कोरेकर, निंबाळकर, पवार वगैरे ही मंडळी आलेली होती. पण नंतरच्या काळामध्ये मी आत्ता सांगितलेली घराणी पुन्हा येऊन स्थायिक झाली आणि अशा प्रकारे या घराण्यातील आता मला माहीत असलेली काही नावं आपल्या पुढे मांडतो. ते म्हणजे असं की शंकरराव खंडागळे, कृष्णराव खंडागळे, विष्णुपंत खंडागळे, बाबूराव खंडागळे, सर्जेराव खंडागळे, दिनकरराव खंडागळे, बबनराव खंडागळे, साहेबराव, आनंदराव, हे 2-3 जी नावं आहेत ते पुढच्या पिढीतले. बबनराव खंडागळे या गावातील एक उत्तमपैकी नेतृत्व होतं जुन्या काळामध्ये. साहेबराव खंडागळे हे सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये सक्रिय असायचे. आनंदराव खंडागळे हे एक उत्तम पैलवान होते. त्यानंतर बाबूराव खंडागळे आणि बाजीराव शंकरराव खंडागळे हे 2 शिक्षकी पेशातल्या व्यक्ती होतात. त्यांनी आपल्या परीनं या नावरे गावातल्या विद्यार्थ्यांना त्यांची जडणघडण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यानंतर भाऊ खंडागळे म्हणून एक कार्यकर्ता कावड मंडळाचा तोही दिसून येतो. पुढच्या त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये शहाजी खंडागळे, विठ्ठल खंडागळे जे आर्मीमध्ये होते, आता सेवानिवृत्त आहेत.
विठ्ठल खंडागळे जे पोलीसमध्ये होते इन्स्पेक्टर, आणि दत्तात्रय खंडागळे हे आर्मीमध्ये होते, तेही सेवानिवृत्त आहेत. खंडागळे सर म्हणून माध्यमिक शिक्षक आहेत. अशा प्रकारची आता अलीकडच्या काळातील काही मंडळी ही नंतरच्या काळातली, मागच्या 2 पिढ्या आता दिसून येत नाहीत. परंतु सध्या एक पिढी जी आहे त्याच्याबद्दल थोडीशीच मला माहिती जेवढी होती तेवढीच सांगितली. कारण त्यानंतर आता नवनवीन लोक त्या वंशातले पुढे आलेले आहेत. नवऱ्याच्या राजकारणात, समाजकारणात इतरांच्या बरोबरीने त्यांचाही सहभाग आहे. तेव्हा अशा प्रकारे या घराण्याचा कुलवृत्तांत आहे. खंडागळे हे नंतरच्या काळामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात काही घराणी स्थायिक झाली, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये फारशी दिसत नाहीत. फक्त याच गावात दिसून येतात. आणि विशेषतः त्या ज्या काळामध्ये शहाजीराजे भोसले शमशेर गाजवत होते त्या काळातलं हे घराणं आहे. तेव्हा अशा या घराण्यातील वीर पुरुषांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.